त्यामुळे झालेलं नुकसान या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता, तर उर्वरित राज्यात वादळी पाऊस कोसळण्याची शक्यता। हवामान विभागानं दिला येलो अलर्ट। पुढील 2 ते 3 दिवसात राज्याच्या आणखी काही भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता। चंद्रपुरात उष्ण लाटेचा, तर पालघर जिल्ह्यामध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा। मुंबईच्या दादरमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसल्या, पावसामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे केळी बागांना फटका। वादळी वाऱ्यामुळे 648 हेक्टरवरील केळीच्या बागात जमीनदोस्त। नांदेडच्या किनवटमधील अप्पारावपेठ परिसरात मुसळधार पावसामुळे गोंडजेवली नाक्यावरील पुलावरचं पाणी वाहू लागलं। वर्ध्याच्या देवळी तालुक्यातील जंजाळा गावात वादळी वाऱ्यासह पाऊस। वादळी वाऱ्यामुळे घरांवरचे पत्रे उडाल्यामुळे मोठं नुकसान। निरंजन धनसकर, संजय गुडवे यांच्या घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान। अमरावतीमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। वादळी वाऱ्यामुळे काही भागात झाडं उन्मळून पडली। झाडं पडलेल्या ठिकाणी आमदार रवी राणांनी पाहणी केली। विजेच्या तारांवर झाडं कोसळल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला। सांगलीच्या वारणा पट्ट्यामध्ये भुईमूग, सोयाबीन पेरणीला सुरुवात। मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतशिवार गजबजलं। मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। लालबागच्या राजाचा यंदा पाद्यपूजन सोहळा पहाटे संपन्न। लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदा 93वं वर्ष। मुंबईतील बेकायदेशीर फेरीवाल्यांना ओळखपत्र देऊ नका। फेरीवाल्यांना स्मार्ट ओळखपत्र देताना आवश्यक त्या कागदपत्रांची पडताळणी करा। बोरिवलीचे भाजप आमदार संजय उपाध्याय यांची मागणी। जोगेश्वरी टर्मिनसला मुंबई मेट्रोशी जोडण्यासाठी पश्चिम रेल्वेचं महत्त्वाचं पाऊल। टर्मिनसला मेट्रो मार्गाशी जोडण्यासाठी पादचारी पूल उभारला जाणार। मुंबई विद्यापीठाच्या LLM 2026च्या सीईटीचे हॉल तिकीट उपलब्ध। परीक्षा शुक्रवारी 12 जून रोजी दुपारी 2 ते 3 आणि संध्याकाळी 5 ते 6 या 2 सत्रात ऑनलाईन घेतली जाणार। परीक्षेचं हॉल तिकीट विद्यार्थी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करू शकतात। 11वीची पहिली प्रवेश फेरी संपून दुसऱ्या फेरीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू। मुंबई विभागात पहिल्या फेरीत 1,33,323 विद्यार्थ्यांची निवड। प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची विज्ञान शाखेला सर्वाधिक पसंती। बीकेसीत भारत डायमंड बोर्स कंपनीचे 3,60,00,000चे हिरे घेऊन खासगी लॉजिस्टिक कंपनीचा डिलिव्हरी बॉय फरार। बीकेसी पोलीस ठाण्यात आरोपी दिलीपघर गोस्वामी विरोधात गुन्हा दाखल। लोकल रेल्वेच्या मध्य मार्गावरती 2 महिन्यात विना तिकीट प्रवाशांकडून 62 लाखांचा दंड वसूल। दररोज सरासरी 1 लाख रुपयांचा महसूल रेल्वेच्या तिजोरीत जमा। कल्याणमधील मोहने पाटील नगर गोळीबार प्रकरणाला नवं वळण। आमच्या मुलानं स्वतःवरती गोळी झाडलेली नाही, त्याच्यावरच गोळीबार झाल्यामुळे तो जखमी झाला। जखमी तरुणानं स्वतःवर गोळी झाडल्याचा पोलिसांनी केलेला दावा। जखमी मुलाच्या कुटुंबानं फेटाळला। पवार कुटुंबाची पोलीस आयुक्तांकडे तक्रार। गोरखपूर एक्सप्रेसमधनं भुसावळ ते कल्याण दरम्यान अल्पवयीन मुलाचं अपहरण। अज्ञात व्यक्तीनं अपहरण केल्याचा संशय व्यक्त करत वडिलांची कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। अल्पवयीन मुलाचा शोध सुरू।